हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण निघालो आहोत नवीन वर्षाचं उज्जैनला दर्शन करायला. तर तुम्ही बघितलं असं धुकं किती आहे समोर. त्यानंतर आपण समोर गेल्याच्या नंतर इथे थांबलो होतो नाश्ता जे करायला. मित्रांनो, धुकं बघू शकतात, आणखी पण खूप आहेत. तुम्ही व्ह्यू बघू शकतात मित्रांनो, की धुकं पण आहे बॅक साईडला पण आणि आपली बस. इथे आपण पोहे वगैरे ते सर्व खाल्लं, चहा ते पिला, पोहे वगैरे ते खाऊन निघालो आपण. आता इंदोरच्या समोर निघाला आहोत. त्यानंतर मी बघितलं माझ्याकडे सेल्फी मोड ऑन करून केस इकडे तिकडे झालते, सेट बीट केले केस. आणि बघता बघता आपण पोहोचलो ओंकारेश्वर मंदिराच्या इथे. ह्या भिंतीवर कलाकृती तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती मस्त केलेली आहे. इथं वातावरण पण खूप मस्त आहे, थंड. आणि समोरून राईट टर्न मारल्याच्या नंतर इथे बस स्थानक येतात मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आपण समोर निघालो मित्रांनो. आपल्याला आता गंगा स्नान करायची होती, त्यासाठी आपण समोर आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं आहे. आणि मेन म्हणजे ते ओम आकाराचं आहे, त्यामुळे ह्या जागेला ओंकारेश्वर असंही म्हणतात. त्यानंतर मित्रांनो आपण इथे स्नान ते करायला गेलो होतो. स्नान ते झालं आणि त्यानंतर आपण निघालो दुसऱ्या मंदिराकडे, महादेवाचंच होतं ते पण. त्यानंतर इथे ऑटो ते बुक केली होती. त्यानंतर आपण निघालो समोर. थांबा मित्रांनो, तुम्हाला एक सरप्राईज दाखवतो. समोर आहे ते खूप मोठं आहे. तर मित्रांनो, वेट इज ओव्हर. तुम्हाला एक मूर्ती दाखवतो शिवजीची. तुम्ही मूर्ती बघू शकतात. ही मूर्ती मंदिराच्या वरती आहे. ही करीब 90 फीटची आहे. खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो शिवजींची इथे. थांबा तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. हे बघू शकतात मित्रांनो, किती मोठी मूर्ती आहे. त्यानंतर आपण इथे आलो राजराजेश्वरी मंदिराच्या इथे मध्ये दर्शन करायला आलो. आपण आता राजराजेश्वरी मंदिर आणि शिवजीची मोठी मूर्ती बघितली, त्याचं दर्शन ते घेतलं. आणि थोडं समोर गेल्याच्या नंतर श्री आदि शंकराचार्याची मूर्ती होती मोठी, आणि खूप मोठी मूर्ती होती मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. आणि ही मूर्ती 108 फूटची आहे आणि ही आदि शंकराचार्याची मूर्ती आहे. आणि हिला आणखी एक नाव आहे, स्टॅच्यू ऑफ वननेस. तुम्ही इथलचा वरचा व्ह्यू बघा मित्रांनो. आपण इथे स्नान केलं होतं आणि आपण वरच्या टोकाला आलो आहोत. व्ह्यू तर खूप मस्त आहे. त्यानंतर मी 1-2 शॉट्स घेतले होते. त्यानंतर थोडे व्हिडिओज फोटोज काढल्याच्या नंतर आपण निघालो ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला. तुम्ही बघू शकतात. इथून आपण मध्ये गेलो मित्रांनो. तर आपण आता ब्रिजवरून पण जाणार आहोत. ब्रिजवरचा व्ह्यू बघा मित्रांनो, तुम्ही कसा वाटला कसा नाही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगाल. खूपच मस्त व्ह्यू आहे यार. आणि आपण लागलो आहोत लाईनीत. आता इथून लाईन स्टार्ट होत आहे मित्रांनो. तर
तुम्ही बघू शकता त्या टोकाला जायचं आहे आपल्याला तिकडे. इथून बोटिंग चालू होती, तर बोटिंगचा व्ह्यू घेत घेत आपण समोर निघालो. तुम्ही इथे VIP पास पण घेऊ शकतात मित्रांनो, पण VIP पास घेण्याच्या ऐवजी तुम्ही रांगेत लागलात तेच बेस्ट आहे, कारण की तुम्ही दर्शन करायला येतात एवढं दूर, तर VIP पास घेऊन काय करतात. आणि आपण रांगेत समोर गेल्याच्या नंतर आपल्याला एक किल्ला दिसतो मित्रांनो. हा किल्ला म्हणजे मंदाता राजाचा किल्ला होता मित्रांनो. राजा मंदाताने प्रभू शिवजींची तपस्या केली होती आणि ती तपस्या पाहून भगवान शिवजी खूप प्रसन्न झाले होते. त्यानंतर त्यांनी दर्शन दिलं होतं त्यांना. नंतर भगवान शिवजींनी त्यांना वर मागायला लावलं होतं, तर त्यांनी राजा मंदाताने सांगितलं होतं तुम्ही इथं विराजमान होऊन जा प्रभू शिवजी. त्यानंतर भगवान शिवजी इथं विराजमान झाले होते मित्रांनो. त्याच्यामुळे याला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणले जातं मित्रांनो. आणि थोडं समोर गेल्याच्या नंतर इथं श्री शनी महाराजांचं मंदिर पण आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि इथे LED वरून दर्शन देतात मित्रांनो, पण आपल्याला समोर पण जायचंय. मित्रांनो मी खूप खुश झालो कारण की जवळून दर्शन झालं. त्यानंतर आपण निघालो ममलेश्वर मंदिराच्या इथे. खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो हे पण, तर आपण इथं दर्शन ते केलं. आणि मेन म्हणजे हे मंदिर 5 मजली आहे मित्रांनो आणि खूप प्राचीन आहे, खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यानंतर आपण श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग महादेव मंदिरचं दर्शन ते घेऊन ते निघालो आपण. नंतर आपण श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग महादेव मंदिराचं दर्शन घेऊन निघालो आपल्या पॉइंटला, म्हणजे आपल्या बस जिथं उभं होती तिथे निघालो आपण. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर हा आपला पहिला पार्ट झालेला आहे मित्रांनो. तर आपण आता इथून निघणार आहोत उज्जैन महाकालेश्वर दर्शन करायला. तर मित्रांनो बघत राहा व्हिडिओ आणि लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर टाटा, बाय बाय.